हालेलुया. आज किती जण आनंदित आहे? हालेलुया. मी स्वतः आनंदित आहे. कारण परमेश्वराचं वचन त्याच्यात असलेलं आमच्यापर्यंत आलेलं आहे. आपण बघा, माझा विषय आहे की क्षणभंगूर म्हणते, क्षणभंगूर गोष्टी त्यामध्ये आपण बघणार आहे. येरुशलेमेतले येशू चाललेला आहे. येशू जो आहे तो येरुशलेमेकडे चाललेला आहे. वाटेमध्ये तिमोथेचा मुलगा, तिमोथेय नावाच्या व्यक्तीचा मुलगा बार्तिमेय वाटेत बसलाय. तिथं त्याचं काम काय? भीक मागणं आणि एखाद्याकडनं भीक मिळेल त्याच्यावर की त्याचा उद्योग आहे. तर तो असा बसलेला आहे. आजचा दिवस आहे तो बार्तिमेयसाठी तो अतिशय महत्वाचा होता. कारण बार्तिमेयला माहित नव्हतं की ज्या येशूची सर्व राष्ट्रामध्ये प्रशंसा चालू आहे, ज्या येशूचे लोक आतुरतेने वाट पाहतात, तो येशू आज त्याला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्या डोक्यात असं होतं की रोज उठायचं काय तयारी करायची आणि भीक मागायची आणि त्याच्यावर त्याचं जीवन चालत. परंतु येशू त्या ठिकाणी आला. आपल्या ठिकाणी बघतोय आपण मार्क याचा 10वा अध्याय म्हणजे 27 वचनामध्ये त्या ठिकाणी येशू त्या दिवशी त्यांना दृष्टी देण्यासाठी आला होता. येशू जो आहे तो त्या दिवशी त्याला दृष्टी देण्यासाठी आला होता. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला आताच करायचं. ज्यावेळेस तू बार्तिमेय तिथं गेला त्यावेळेला त्याला असं वाटत होतं, त्याला वाटलं नाही की मला दृष्टी येणार आहे, त्याला आंधळा तोंडच मारणार आहे. परंतु त्याचा नाव होता तो क्षणभंगूर होता. कारण येशू तिथं आला आणि येशूने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे, मी तुझ्यासाठी काय करावं? आणि तो म्हणला की मला दृष्टी पाहिजे आणि त्याला दृष्टी आली. त्याचप्रमाणे आपण बघणार आहे दुसऱ्याकडे त्याचा 4 अध्याय आणि 18 वचन टाकते, आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे पाहतो. दृश्य गोष्टी ज्या आहेत दिसणाऱ्या गोष्टी आहेत क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. परंतु आपली जर स्वतःकडे लावली तर तो जीवन आपल्याला आहे. हालेलुया. मला काय म्हणायचं आहे, आम्ही दृश्य गोष्टीकडे पाहत नाही तर अदृश्य गोष्टीकडे पाहतो. आज आपलं जीवन जे आपण आता सध्या आम्हाला कर्ज असेल, आम्हाला त्रास असेल, आम्हाला रोगराई असेल, आमची समस्या मिटणं असेल, परंतु परमेश्वराचा आत्मा आम्हाला सांगत आहे की तुझं ते दुःख, कर्ज, त्रास हे क्षणभर आहे, ते मिटणार आहे आणि देव त्याला त्याप्रमाणे बाहेर काढणार. आणि 20व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, देवानं स्वतः त्याच्या पवित्र स्थानासमोर अंगणामध्ये त्या ठिकाणी त्या यिर्मयाला विचारलं की तुला काय दिसतंय? यिर्मया तुला काय दिसतंय? तर यिर्मया म्हटला की 2 टोपले आहेत तिथं, 2 टोपले आहेत. त्या टोपलीमध्ये काय आहे तर अंजीर आहे. हे अंजीर आहे ते चांगलं आहे, ते चांगलंच आहे आणि जे वाईट आहे ते वाईटच आहे. वाईट म्हणजे त्याचं काय उपयोग होणार? की त्या ठिकाणी त्यानं बघितलं आणि त्यांना सांगितलं की काही मला चांगले दिसतात ते चांगलंच आहे, काही सारखीच आहे आणि जे वाईट दिसतात आणि ते वाईटच आहे, त्याचा काहीच उपयोग होणार. परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं. परमेश्वर म्हटला की यहूदाचे लोक जे खासदारांच्या दिवशी पाठवलेले आहेत, म्हणजे त्यांना बंदी मारण्याची टाकलेलं, तर त्या लोकांना मी परत आले आणि मी त्यांचं काय करेन, त्यांच्यावर 4 गोष्टी करणार आहे. तर पहिली गोष्ट मी त्यांना उभारेन. दुसरी गोष्ट परमेश्वर म्हणतोय की मी त्यांना पाडून टाकणार नाही. तिसरी गोष्ट देव म्हणतोय त्यांची मी लागवड करेन आणि चौथी गोष्ट परमेश्वर म्हणतोय त्या टाकणार नाही. परमेश्वर आम्हाला उभा करण्यासाठी आलेला आहे. आमचं जीवन जरी तडफडत असलं परंतु परमेश्वर ज्यावेळी येतो तो आमचा पुरुष नाही, तो निघून जाणार आहे आणि परमेश्वर आम्हाला उभा करणार आहे. परमेश्वराने तुम्हाला उभा केलं तर तुम्हाला कुणी पाडू शकत नाही. मी त्याची लागवड करेन. आज आम्ही जे पाऊस बघतोय त्या पावसाप्रमाणे जर पाऊस पडतो, परमेश्वर सांगते पाऊस पडतो आणि जमिनीला हिरवीगार केल्यापासून आणि पेरणाऱ्याला बीज दिल्यापासून आणि खाणाऱ्यासाठी योग्य भाकरी बनवल्या वेळेपर्यंत मी ते महत्वाचे फेल होणार नाही, असफल होणार नाही. तर आम्ही म्हणत आहे की परमेश्वर सांगितलं की मी त्यांचं ते जीवन बदलून टाकणार, बदलून टाकणार. आज तुम्ही आणि मी
गरिबीच्या बंधनामध्ये असेल, आज तुम्ही आणि मी त्रासाच्या विचारामध्ये असेल, आमचा आजार काहीतरी हटत नसेल, आमची परिस्थिती सुधारत नसेल, परंतु देवाचा आज आपल्याला सांगत आहे की परमेश्वर ही परिस्थिती बदलणारा देव आहे. आमचं तरी दुःख, आमचं तरी त्रास तो क्षणभंगुर आहे. याकोबाच्या पत्रामध्ये 14 अध्याय आणि 14 वचनात सांगितलेलं आहे की तुम्ही वाप आहात. आपण सर्वांनी म्हणतो तुम्ही वाप आहे, मी वाप आहे, मी स्वतः वाप आहे. कारण आम्ही दिसतो क्षणिक आहोत, आमचं आयुष्य इथं क्षणिक आहे. परंतु देवाचा सांगतोय की 7 आयुष्यामध्ये राहण्यासाठी आम्हाला देवानं आचार्य निवडलेलं आहे. आता या ठिकाणी आम्ही बघत आहे की 29 अध्यायामध्ये 18 वचनामध्ये येशू बेथानी चाललेला आहे आणि तिथं त्याला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्या अंजीराच्या झाडाकडे येशू आला आणि येशूला बघितलं. येशूला अपेक्षा होती की मला ह्याचं काही फळ मिळेल आणि बघितलं त्याला काय फळ होती आणि येशूला ताबडतोब तिथं झाडाला शाप दिला की तुझं यापुढे कुठल्याही फळ कोणी खाणार नाही. मला सांगायचं तुम्हाला प्रियांनो की आज तुम्ही नेहमी आम्ही जसं हिरमयाला देव म्हणतोय की वाईट अंजीर आहे ते वाईटच आहे, त्याचं कुठलंच चांगलं प्रकार नाही, ते फेकून दिलं जाणार आहे. परंतु जे चांगले अंजीर आहेत ते खाण्यासाठी योग्य असतात आणि ते फळ देणार आहे. तर परमेश्वराचं आमच्याकडे लक्ष आहे. आज तुम्ही आणि मी या क्षणभंगुर आयुष्यामध्ये आमचं सोनं करू शकतोय, चांदी करू शकतोय, आमचं कल्याण करू शकतोय. देवाचा दास दावीद म्हणतोय की परमेश्वराची कृपा माझ्यावर झाली तर त्याची दया मला आयुष्यभर मिळणार. परमेश्वराची दया आमच्यावर जर असेल तर आमचं क्षणभंगुर जीवन, आमचं जीवन बदलून जाणार आहे. मला काय म्हणायचं आहे की एखादा सर्वसामान्य व्यक्ती असेल आणि त्यानं जर ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलं तर त्याला जी किंमत असेल जगभर प्रसिद्ध होती. त्यामुळं त्याची किंमत खूप गरीब किती परिस्थिती हाताळली तेही कोण बघत नाही. तसंच आमचं जीवन, आम्ही त्या पापामध्ये मरणार होतो परंतु देवाने योग्य उचललं आणि देव आमच्याकडे बघताना चांगल्या अंजीर बघतो, चांगल्या अंजीरात देव आमच्याकडे बघत आहे. परंतु आम्ही ते चांगले अंजीर बनवून राहण्यासाठी आम्ही देवाबरोबर आम्ही कनेक्ट राहिलो, आम्ही देवाबरोबर संबंधात राहिलो पाहिजे. आम्ही गरजेप्रमाणे देवाकडे यायला पाहिजे, तर मी त्याच्या चरणी असलं पाहिजे. आज मला सांगितलं आहे की मिसर देशामधल्या त्या लोकांचा यहुदाची लोक होती, त्या मिसरामध्ये बंदिवासात होती आणि आज त्या ठिकाणी वाईटची अंजीर बनतोय आपण. ते वाईट अंजीर आहे ते देवाची लोक होती, अवशिष्ट लोक होती, देवानं राखून ठेवलेली. परंतु ते त्या मिसराच्या रहिवाटीमध्ये मिक्स झाली. आज तुम्ही आणि मी ज्या जगात राहतोय त्या जगामध्ये आम्ही आध्यात्मिक राहू शकतोय आणि आम्ही अधार्मिक राहू शकतोय, आम्ही अनीतीमध्ये राहू शकतोय आणि नीतीमध्ये राहू शकतोय. आज निवड आमची आहे. आम्ही नीतीमध्ये राहायचं आहे का अनीतीमध्ये राहायचं आहे, आम्ही चांगला अंजीर बनायचं आहे का वाईट अंजीर बनायचं आहे. आज जर आम्ही चांगला अंजीर असेल तर देव आमच्याकडे पाहताना आम्ही त्याला फळ देणारे लोक असेल तर देव आम्हाला आशीर्वादित करणार आणि आमची उभारणी करणार आहे. आम्हाला तो आमच्या क्षणभंगुर आयुष्याचं कल्याण करणार आहे. देवाला मी धन्यवाद करतो, आभार करतो. देवाने मला संधी दिली.